मित्रांनो, मी शेतकरी गोट फार्महून गोरक्ष वनवे बोलतोय. 2017 पासून आपण शेळी पालन सुरू केलं. 19 मध्ये चांगलं जोरात चालू झालं. चाऱ्याच्या क्वालिटी निवडल्या. आता ही शेवरी घास, उन्हाळ्याचं बघा, हा शेवरी घास किती वाढलेला आहे. नंबर 1 चारा. दुसऱ्याच्या धंद्यावर, बिझनेसवर आपण कधीही अवलंबून राहू नये. कारण माणसं म्हणतात चहाची टपरी असावा पण स्वतःची असावा. मित्रांनो, आपला छोटासा धंदा आहे पण त्या धंद्याचे आपण मालक येतं. आणि माझ्याबरोबर जवळजवळ 20-25 शेतकरी घेऊन आपण सोबत चालतो. कारण शेळी पालन हा धंदा 6 महिन्यात पैसे पलटी होते. त्याच्यात पलटी होते म्हणजे डबल होते. कुठली राष्ट्रीयकृत मोठी बँक सुद्धा आपल्याला डबल पैसे देत नाही. त्याच्यामुळे शेळी पालन हा व्यवसाय नंबर 1 आहे. थोडा चिकाटीचा आहे, मेहनती आहे. मी अनेक लोकांना सांगतो, बाबा बाजारातून जाऊन शेळ्या आणि जाऊ नका. कारण बाजारातल्या शेळ्या आपल्या लसीकरणाखाली आलेल्या नसतात. आणि जी बंदिस्त शेळी पालनवरची शेळी आहे ती लसीकरणास बरोबर आलेली असते. 12 महिन्याची त्याची सगळे डोस झालेले असते. त्याच्यामुळं ती दुसऱ्याने घेतली तरी व्यवस्थित त्याच्या शेडवर सट होती. दुसरी काळी शेळी आपल्या शेडवर सट होत नाही. आणि त्याच्यामुळं बंदिस्त शेळी पालनवाल्याकडूनच नवीन शेळी पालन करायचं असलं तर त्याला त्या शेळ्या विकत घेतल्या पाहिजेत. कुठलाही व्यवसाय करताना लाजू नका. कारण लाजला तो कधी बी उपाशी मेल्याशिवाय राहत नाही. आणि जो नाही लाजला, माणूस म्हणतात ना जुने, बाबा बोलणाराचे फुलगे सुद्धा विकतेत, नाही बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाहीत. अशी परिस्थिती आहे. शेळी पालन हे नंबर 1 व्यवसाय आहे. आणि लोकांचे इथं कामं धंदे करण्यापेक्षा, हुजरेगिरी करण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय आपला उभा करावा. आणि लहान मोठ्या शेतकऱ्याला तो नंबर 1 फायद्याचा असणारा व्यवसाय. कारण चाऱ्याची सिस्टीम पहा तुम्ही. प्रत्येक ठिकाणी आपले प्लॉट कसे आहेत चाऱ्याचे, चौखडचे पाहता. कॅमेरा चौखड फिरायला होतो पहा, कसे प्लॉट आहेत चौखड. आणि हे प्लॉटाच्या जीवावर आणि 2 आपल्या त्या सर्जराजाच्या जीवावर हे शेळी पालन तग धरून टिकून आहे. आणि याच्यातली मला पूर्ण माहिती असल्यामुळं नवीन शेळी पालन कोणालाही करायचं असलं तरी मला फोन आल्याच्या नंतर मी एक प्रामाणिकपणे माहिती सांगतो. कधी आपण लबाड माहिती कोणाला देत नाही. कारण आपल्या लोकांकडे पैसे झाले तरच विकास होईल. नाहीतर आपल्याच लोकांचे जर आवाज दाबण्याचा किंवा त्याचा धंदा बुडवण्याचा प्रयत्न काही लोकांनी बऱ्याच वेळ दिवसापासून केला, ते काही सक्सेस होत नाही. शेवटी तो माणूसच बुडवतो पण त्याचा समोरच्याचा व्यवसाय बुडत नाही. कारण कधी कुणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. आवाज मोकळा करावा. आपलंही नाव त्याच्याबरोबर निघत असतं. कुठलीही सत्ता, व्यवसाय कालांतराने चिरकाल कुणाच्याही घरी राहत नसतो किंवा काळ कुणाचाही बसून नसतो राहत. आम्ही 17 ते 19 ही परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण 2 शेळ्याच्या जीवावर शेळी पालन करून ती परिस्थिती हळूहळू आता पूर्व स्टेपला आणलेली आहे. त्याच्यामुळं नवीन जर शेळी पालन कुणालाही करायचं असलं तर माझ्या संग संपर्क करा. संपर्क नंबर आहे 93 07 15 30 98.